आता पुढचा पदार्थ काय ते आपण बघूया राजा. पुढचा पदार्थ काय? बेक कॉर्न राईस. बेक कॉर्न राईस. हे कुठे शिकलास तू? हे घरी आम्ही बनवतो. तर आता ही कुठची डिश आहे माहिती नाही, आम्ही घरी बनवतो. खाण्याची डिश आहे. मस्त. दॅट्स इट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? राईस घेतलाय, शिजवलेला राईस. ओके. पालक घेतलाय, कॉर्न आहे, स्वीट कॉर्न आहे. हे स्वीट कॉर्न शुगर आणि सॉल्ट घालून बॉईल केलेले आहे. ओके. चीज आहे, कांदा, दालचीन आणि रेड चिली. ओके. काजू, जिंजर, बटर, लसूण, लवंग, जिरा, मीठ आणि वेलची. साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा. ते आपण तापत ठेवलेलं फ्राईंग पॅन. हो. त्यात काय करणार तू? बेसिकली हे सगळं 20 मिनटं पाण्यात भिजत ठेवायचं आणि ते मिक्सरला लावायचं, ग्राइंड करायचं. काय काय पण मी तुला बाऊल देऊ का, म्हणजे आपल्याला एकत्र करायला बरं. ओके. कांदे आले, बस. जिंजर, आलं, काजू 50 ग्राम्स. ओके. लवंग, मिरची आणि दालचिनी. तिखट तुम्हाला हॉटेल थोडं, मिरची आणि दालचिनी. हे 20 मिनटं भिजत घेऊन हे 20 मिनटं भिजायचं आणि आपण ते मिक्सरला लावायचं. ओके. आता हे 20 मिनटं आपण भिजत ठेवूया आणि मग 20 मिनटानंतर आपण मिक्सरमधून काढूया असं सांगायला मी काही येणार नाही आहे, कारण हा हुशार आहे. ह्याने ऑलरेडी हे 20 मिनटं भिजवून मिक्सरमधून काढून आणलेलं आहे. ते आपण घेऊन आता पुढे जायचं आहे. ओके. आता काय करायचं मला सांग. आता हे बटरमध्ये आपल्याला ही ग्रेव्ही फ्राय करायची. ओके. बटर, घालू? हां. कॅमेराचा जो डोळा असतो बरं, आपण असं बघता ना तुम्ही काय कोणाचं कुठं काय चाललंय ते, तर त्या डोळ्यामधून कुठली हिरोईन तुझ्या डोळ्यासमोर असावी असं तुला वाटतं? हिंदीमधली राईट नाव कतरीना. अच्छा. आणि मराठीमधली? एनीबडी. ओके. पण हिंदीमध्ये तुझं चॉईस आहे. चॉईस. ओके. आपलं आता हे होत आलं ना, जवळपास झालेलं आहे. जवळपास झालं. ओके. आता काय करायचं मला सांग. आता हे एका बेकिंग बॉलमध्ये आपण काढून घेऊया. ओके. तर हा तळ झालेला आपला रेडी, बरोबर ना? जे आपण जसं बिर्याणीचं करतो तसंच आपण. ओके. ओके. ठीक आहे. आता आपण ह्याच्यात काय तूप घालायचं. बटर एवढं. हां, थोडंसं जास्त राहणार कारण आपण याच्यामध्ये परत राईस पण हे करणार. बरं. आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा कांदा कांदा, त्यानंतर तुझे हे साखर घातलेले थोडे ते कॉर्न आहे. आधीच कॉर्न गोड, त्यात साखर. ओके. काय की डिश थोडी तिखट आहे, तर ते मध्ये स्वीटनेस आल्यावर थोडंसं फ्लेवरची घालू. हां. सगळ्या घालू. हां. लसूण, ठेचलेली लसूण. घरचे काय मागे लागले की नाही लग्न बिग्न कर म्हणून? घरचे तर मागे लागतातच, पण त्यांचं ते काम असतं. बट आय एम स्टील लकी की आय एम नॉट मॅरिड. लकी म्हणजे अजून तू प्रेमात पडलेला नाही आहेस म्हणून तू लकी म्हणतोयस. प्रेमात पडलं की माणूस काय वाटेल ते करतो, हो की नाही? हो. कशी मुलगी तुला हवी आहे? मला त्रास नाही द्यायला पाहिजे, बाकी कशी पण चालेल. म्हणजे तुझं शेड्यूल काय ते सांभाळलं पाहिजे. दॅट्स इट. हे झालंय आता बोलतो है ना. आता काय घालायचं त्यात? ह्याच्यामध्ये आपण कॉर्न नंतर पालक, थोडं मीठ घालले आपण यात. भाताच्या हिशोबाने थोडं जास्त लागेल आपल्याला. काय वास होते यार, पण मस्त.
अप्रतिम. थोडी म्हणजे बटरमध्ये केली आहे पण थोडी कॅलरीज वाईज हेवी आहे पण टेस्टी आहे. ते खायचं तर व्यवस्थित खायचं नाही तर डाएट करायचं. हां दॅट इज बेटर. ओके. आपण हा ऑलरेडी शिजवून घेतला. शिजवून घेतलाय. जरा फडफडीत असा. हां बरोबर. घ्यायचं आता हे याच्यात घालायचं. हो. गॅस बंद करू. ओके. आता ह्याला चीज घालूया थोडं आपण. हो 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 हो. तब्येत खुश होऊन जाईल. हां चीज टोटली कवर करूया आपण. ओके. थोडंसं ऑरिगॅनो. That's it. ओके. आता हे आपल्याला 10-15 मिनटं 10 मिनटं 220 जास्तीत जास्त 10. हे साधारण हे गुलाबी झालं. हां गुलाबी झालं की झालं. येस. आम्ही हे करून घेतो बेक. तुम्ही शांत बसू नका. तू लिहून घ्या साहित्य आणि कृती. बेक्ड कॉर्न राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या बासमती तांदळाचा भात, बारीक चिरलेला पालक, साखर आणि मीठ घालून पाण्यात वाफवून घेतलेले स्वीट कॉर्न, किसलेलं चीज, कांदा, दालचिनी, लवंग, लाल मिरच्या, काजूचे तुकडे, आलं, बटर, लसूण, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कांदा घेऊन त्यामध्ये आलं, काजू, जिरं, लाल मिरच्या आणि लवंग घालून हे मिश्रण पाण्यात 15 ते 20 मिनिटं ठेवून मिक्सरला वाटून मसाला तयार करावा. एका पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये वाफवलेले स्वीट कॉर्नचे दाणे, चिरलेली पालकाची पानं, मीठ आणि वाफवलेला भात घालून तो टॉस करून घ्यावा. बेकिंग बाउल मध्ये सगळ्यात आधी मसाल्याचा थर घालावा. त्यावर परतून घेतलेला भात घालावा. त्यावर किसलेलं चीज घालून ओव्हन मध्ये बेक करून डिश सर्व्ह करावी.